आणि याचा भाव सचिन वळंजू वेतोबा सिरियलमध्ये एकदम प्रमुखची भूमिका करतो, ह्याचाच तो भाऊ. काय सांगशील भावाबद्दल? आपल्या मुंबई मंडळाचे सेक्रेटरी येते आपले प्रवीण नाना, तुम्ही इकडे जरा अंधारात या जरा 5 मिनटं आपल्या जरा. आणि उद्या मंडळात काय काय आपले कार्यक्रम होणार आहेत आणि आपलं मंडळ कशा पद्धतीने एकदम वरती चाललेलं आहे. नमस्कार जय भीम मंडळे. आपल्या आनंद बुद्धविहाराचा उद्या जीर्णोद्धार केलेल्या बुद्धविहाराचा वर्धापन दिन सोहळा आहे. प्रथम सकाळी 9 वाजता धम्मपूजा पाठ त्यानंतर होईल. त्यानंतर व्याख्याते जनीकुमार कांबळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे आणि त्यानंतर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत स्नेहभोजन आहे. 4 ते 5 वाजता विविध फणी गेम आहेत आणि त्यानंतर सायंकाळी 7 वाजता आमच्या वाडीतील काही प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम. त्यानंतर गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांचासुद्धा सत्काराचा कार्यक्रम आमच्या मंडळाने आयोजित केलेला आहे. नंतर आमच्या गावातील अर्चना गावकरीला नॅशनल लेवलचा फोटोग्राफीमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या मिठुंबरी गावचा आमच्याच मंडळाचा भावी सदस्य कुमार वीर मुंबरकर यांचाच मुलगा आहे तो. यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कराटे आणि बॉक्सिंगमध्ये मेडल घेतलेलं आहे, त्याचाही सत्कार उद्या आयोजित केलेला आहे. त्यानंतर आमच्याच मंडळातील स्थानिक मुलांचे विविध फनी गेम्स आयोजित केलेले आहेत आणि त्यानंतर 2 अंकी नाटक परिस्थितीची जाणीव हे 2 अंकी नाटक आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी आपणास विनंती आहे. क्या बात, खतरनाक काम करतोय भाई. घरी बसून कंटाळा, कुठेतरी फिरायला जाऊ आणि परत काय करायचं. तू कुठे असतोस सध्या कामाला हे सांग जरा, माणसांना कळू दे की ते खतरनाक विषय आहे तुझा. कॉल सेंटरला. कॉल सेंटर नाही रे, कॉल सेंटर तर मी पण आहे, पण आंब्याच्या गाडीवर असतो बिचारा. सांगली, सातारा, मुंबई वगैरे करतोय. जास्त कराड साईडला, जास्त कराड साईडला असतो. तराट आणि तराट पण असतो. अक्षय मग बोललो. अक्षय बोललो. सुशील वळंजू मुंबईमध्ये ज्यांनी BMCची नोकरी सांभाळून नेक्स्ट लेवल जे कार्यक्रम चालू आहेत आणि याचा भाव सचिन वळंजू वेतोबा सिरियलमध्ये एकदम प्रमुखची भूमिका करतो, ह्याचाच तो भाऊ. काय सांगशील भावाबद्दल? काय सांगशील? मुंबईवरून आलेत दिदीच्या लग्नासाठी, तर ते मुंबईमध्ये मस्त म्हणजे खतरनाक कलाकार आहेत, तर ते सांगतील स्वतःबद्दल काय कसं काय ते. हाय नमस्कार, सुशांत कांबळे माझं नाव आहे. आता देवगडला मी 9 तारखेला आलो आहे. तर देवगड मला खूप आवडला. पहिला म्हणजे मला कोकणाबद्दल एकदम म्हणजे खूप पहिल्यापासून मला निसर्ग जो बोलतात तो अगदी खूप आवडतो. आणि प्रोफेशनली मी सिंगर आहे. मित्राने खूप मदत झाली, आम्ही खूप एन्जॉय केला, हळद वेळ गाजवली. आणि पहिल्यांदाच मी फॅमिलीला पूर्ण घेऊन आलो माझ्या, तर खूप आनंद वाटला सर्वांना. आणि हा जो काही सर्व प्रसंग आहे तुमच्या कोकणातला, तुमच्या मालवणातला, लग्नापासून, हळदीपासून, मानपानापासून तो जवळून बघायला भेटला. ही माझी मुलगी क्या बात मोठी साज. हां, आणि ही पार्की तिथं थोडंसं छोटी आज जरा थोडी नरम झाली. काल लग्नाला गेलो, पाऊस पडला अचानक हळदीमध्ये आणि त्यामुळे जरा तब्येत तिची जरा थोडी डाऊन झाली. आणि ही माझी मिसेस आहे, जेवते सध्या. जेवण कसं आहे वहिनी? खूप छान, खूप छान. तुम्हाला आमचं गाव वगैरे आवडलं? गाव आवडलं, खूप छान, मस्त. जेवणाबद्दल मला खूप आवड आहे. कोंबडी वडे, चिकनचं सार मला जाम आवडलं. क्या बात आहे. मी तेच आता एन्जॉय करते, लग्न एन्जॉय करते. निसर्ग मस्त आहे. फर्स्ट टाइम कोकण खूप भारी वाटलं. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आणि तुमच्या पुढच्या वर्षाला खूप खूप शुभेच्छा. चॅनलला आपल्या सर्व लाईक, सबस्क्राईब सर्व काही करत राहा आणि सपोर्ट करा. धन्यवाद थँक्यू सो मच. प्रवास कसा काय विषय होता? अगदी मजेत झाला. फक्त देवगड ते कणकवली ते देवगड
जाम ना आलं तर चिरडा दिला उघडला मी एकदम चिरून आले हा. माझी मुलगी आहे ही एक आणि ही एक ही यांची एक आणि दोन. आणि हे यांची मुलगी आणि आणि यांची हे कशी काय लग्नाची कसं काय तुम्ही निभावलं तेवढं सगळं 2 दिवस जागरण करून जागरण करून बस 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 ही काकी जेवूक बसली दिसतंय मी